एसआयआरच्या मुद्द्यावरून सामना झालाय। इस्लाम पक्ष एमआयएम नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळते। वाद वाढल्यानं नगरसेवकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली आणि याच राड्यामुळे काही वेळासाठी महासभेचं कामकाज ठप्प झालं। मालेगाव महापालिकेच्या महासभेत एसआयआर मुद्द्यावरून मोठा गोंधळ झाला। तर या विषयावरून इस्लाम पक्ष आणि एमआयएम नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। वाद इतका वाढला की काही नगरसेवक एकमेकांवर धावून गेले आणि धक्काबुक्की झाली। या गोंधळामुळे काही काळ महासभेचं कामकाज ठप्प झालं। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल। विशाल, नेमकं काय घडलंय? नक्कीच एसआयआरच्या मुद्द्यावरून महानगरपालिकेत आज एक स्पेशल महासभा बोलवण्यात आली होती आणि ही जी महासभा आहे या मुद्द्यावरून ती गाजणारच होती हे अपेक्षित होतं। कारण काही 2 दिवसापूर्वीच भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी एक निवेदन दिलं होतं अपर जिल्हाधिकारी आणि त्यानंतर हा एसआयआरचा मुद्दा गाजणार होता हे पण अपेक्षित असताना आज ते नेमकं तसंच झालं आणि ज्यावेळेस एसआयआरचा मुद्दा हा मांडण्यात आला आणि त्यामधून जे काही मुद्दे होते त्या मुद्द्यांवरून इस्लाम पक्ष आणि एमआयएमचे नगरसेवक होते आणि इस्लाम पक्ष नगरसेवक होते यांच्यामध्ये आणि वाद एवढा वाढला की ते एकमेकांवर धावून गेले आणि धक्काबुक्की देखील झाला आणि अजून सुद्धा हा गोंधळ जो आहे हा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। नगरसेवकांना बाहेर करण्याचं आव्हान आता पोलीस अधिकाऱ्यांतर्फे आणि महापौर जे आहेत त्यांच्यातर्फे केलं जात आहे। मात्र या गोंधळामुळे कामकाज निश्चित अगदी विशाल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार।